नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण चीजी ब्रेड बाइट्स बनवणार आहोत। चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे। त्यासाठी आपल्याला ब्रेडचे स्लाइसेस लागणार आहे। सँडविच ब्रेड घेतलेले आहे आपण 7 ते 8 पीसेस येते। हे छान असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचे आहेत। आता येथे बाउल मध्ये मी 2 चमचे तंदुरी सॉस टाकून घेणार आहे। 2 चमचे इथे मी मेयोनीज टाकून घेतले आहे आणि 2 चमचे हा पास्ता सॉस आहे, हा सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2-2 चमचे सर्व सॉस आपण टाकून घेतले। टोमॅटो सॉस सुद्धा 2 चमचे आपण येथे टाकून घेतलेला आहे। छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व सॉसेस व्यवस्थित मिक्स झाले की आपण त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे दूध टाकून घेणार आहोत आणि हे थोडेसे असे स्लरी करणार आहोत याची लिक्विडी। आता हे छान असं मिक्स झालेलं आहे आपलं, हे साइडला ठेवून घेऊया आपण। आता येथे पॅन मध्ये बटर टाकलेला आहे मी। आपल्या आवडीनुसार बटरचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो। येथे मी 2 चमचे बटर टाकला आहे आणि हे ब्रेडचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते सर्व या पॅन मध्ये टाकून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला हे गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, म्हणजे छान ते क्रंची होतात। रेसिपी मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। आता हे गोल्डन ब्राउन झालेले आहेत, आपल्याला दिसत असेल। हे काढून घेऊया आपण सर्व ब्रेड बाइट थोडे थोडे करून। आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमचे। त्यामध्ये 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, याचे छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून हे सुद्धा आपल्याला 2 मिनिटं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलावर। तेलाऐवजी येथे बटरचा वापर केला तरी सुद्धा चालू शकेल। आता 2 मिनिटं झाल्यानंतर लगेचच आपण हे पनीरचे तुकडे काढून घेणार आहोत थोडे थोडे करून। कांदे घेतले होते मी 2, येथे बारीक कापून घेतलेले आहे। हे सुद्धा आपल्याला छान असे फ्राय करायचे आहेत। फारही याला आपल्याला फ्राय करायचं नाहीये। शिमला मिर्च घेतलेली आहे, ही सुद्धा 1 शिमला मिरची बारीक कट करून टाकून घेतलेली आहे। 1 टोमॅटो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। हे सर्व असं छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी काळी मिरी पूड टाकलेली आहे, मीठ टाकून घेतलंय आपण चवीपुरतं। येथे पाव चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे, थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहे येथे आणि हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला आवडत असेल तर आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो। आता हे आपलं तयार झालेलं आहे आणि जे पनीर तळून घेतलेलं होतं ते सुद्धा आपण या भाज्यांमध्ये नंतर टाकून घेतलेलं आहे। आता हे सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला एका बाउल मध्ये। तयार झालेल्या भाज्या आपल्या फार झटपट बनून तयार होतो हा पदार्थ आणि फार टेस्टी सुद्धा लागतो। आता हे जे ब्रेड्स आपण क्रंची करून घेतलेले आहेत ते पुन्हा आपण पॅन मध्ये टाकून घेऊया आणि लगेचच जो सॉस तयार केलेला होता आपण तंदुरी सॉस आणि पिझ्झा सॉस मिक्स करून तो सगळीकडे छान असा पसरवून घ्यायचा आहे। हे करत असताना आपण गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, म्हणजे आपले ब्रेड खालून जाणार नाहीत। हे बघा किती छान आपला सॉस तयार झालेला आहे। आता सॉस टाकून झाला की आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या करून त्या सुद्धा सगळे ब्रेडवर पसरवून घ्यायच्या आहे। फार छान सुगंध सुटलेला आहे आपल्या ब्रेडचा आणि सॉसचा। थोडेसे कॉर्न आहे, हे स्वीट कॉर्न, हे आपल्याला ऑप्शनल आहे, आवडत असतील तर घाला। आणि हे मोझरेला चीज आहे, भरपूर घालायचं आहे, याने फार छान टेस्ट येते बाइट्सची आपल्या। येथे चीज आहे होतं माझ्याकडे, ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे। चीजचे स्लाइसेस आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे, आपण फक्त मोझरेला चीज टाकलं तरी सुद्धा येथे चालू शकेल। आता चीज टाकून झाला आहे, मी पुन्हा वरतून थोडंसं ओरिगॅनो टाकून आपल्याला किती तिखट कमी जास्त आवडत असेल त्यानुसार आपण येथे चिली फ्लेक्स टाकू शकतो। आता थोडंसं आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया बारीक चिरलेली आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊ। झाकण काढून घेतलेलं आहे, हे बघा आपलं चीज छान असं मेल्ट झालेला दिसत असेल आपल्याला आणि आपले ब्रेड बाइट्स हे झटपट बनवून तयार आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी कशी झाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।